बघा, जेव्हा अवनी दिंडीतून दांगटे पाटलांच्या घरी आलेले असते आणि अवनीने सर्वांना प्रसाद वगैरे दिला असतो आणि दिंडीचे पूजन केलेले असते आणि दिंडी आणि पालखी हे सगळे तिथून निघून गेलेले असतात, तेव्हा दांगटे पाटलांच्या घरी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन आलेले असतात. तेव्हा अण्णा बोलतात की सुनबाई, तुम्हीच्या मूर्तीचा अभिषेक करा आणि देवाऱ्यात ठेवा, माझी अशी इच्छा आहे. तेव्हा अवनी बोलते, हो ठीक आहे, मीच या मूर्तीचा अभिषेक करून मूर्ती देवाऱ्यात ठेवते. तेव्हा अवनी आणि राजा दोघं मिळून अभिषेक करतात आणि जेव्हा राज बोलतो, थँक्यू पांडुरंगा विठ्ठला, तू अवनी मॅडमला पुन्हा घरी परत आणलं, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. तेव्हा ते सगळे बोलतात, म्हणजे काय, तू काय बोलतो हे? तेव्हा यशोदाला माहिती असं. तेव्हा यशोदा बोलतो, काय नाही, त्याच्या तोंडून असंच निघाल. तेव्हा तो बोलतो, हो माहिती मला, असंच बोललो, कारण त्या इंटरव्ह्यूसाठी खूप थकलेल्या होत्या आणि बाहेर गेलेल्या होत्या, त्या बोलत होत्या मी लवकर नाही येणार. तेव्हा तो बोलतो, नाही खरं बोल, काय केलं तू? सुनबाईसोबत काय भांडला का? तेव्हा तो बोलतो, नाही. सगळे बोलतो, तू वहिनीसोबत काय केलं का? तेव्हा ते बोलतो, तेव्हा अण्णा त्याच्या पाठीमागे काठी घेऊन लागलेली असं आणि बोलतो, तू माझ्या सुनबाईला त्रास दिला, तू विसरू नको, हे तुझ्यापेक्षा जास्त त्यांचं घर आहे आणि हे घर सुनबाईचं आहे. सुनबाई, तू घाबरू नको, हे घर तुझंच आहे, हे हक्काचं घर आहे तुझं, याच्या काय नादी लागते, मी बघतो जे याच्याकडे. तेव्हा अवनी बोलते, किती छान आहे ते लोक, माझ्या आईवडिलांनी मला घराच्या बाहेर काढून दिलं, पण यांनी सांगितलं की हे घर तुझं आहे आणि तू या घरामध्ये बिंदास राहू शकते. तेव्हा राजा अवनीकडे बघत असतो आणि अवनी मनातल्या मनात हसत असते. तेव्हा अवनी बोलते, किती छान ना. तेव्हा राजा बोलतो, फायनली अवनी मॅडम हसल्या, आता बरं वाटलं. अण्णांचा मार खाऊन कवाय ना अवनी मॅडम हसल्या ना, तर मला ह्या माराचं काहीच वाटत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.